पप्पा, हे 12 मिलियन म्हणजे किती? स्वरा, तुझा प्रश्न चुकीचा आहे. ते कस काय? 12 मिलियन म्हणजे किती मी जर तुला उत्तर सांगितलं तर उद्या तू 14 बिलियन म्हणजे किती विचारशील. त्यासाठी तुला संपूर्ण इंटरनॅशनल नंबर सिस्टीम समजून घेणं गरजेचं आहे. चला तुम्हाला सांगतो मी इंटरनॅशनल नंबर सिस्टीम काय आहे ते. हे बघ स्वरा, 12 मिलियन म्हणजे किती हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तू कोणता पण नंबर मिलियन बिलियन मध्ये सांगू शकते, बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले काय आहे, इंडियन नंबर सिस्टम म्हणजे ही भारताची अंकमापन पद्धती. बघ, हा नंबर आपल्याला दिला, पण याचा काही अर्थ आहे का? मग आपण काय करतो, उजवीकडून 3 झाल्याच्या नंतर एक कॉमा देतो, मग 2 झाल्याच्या नंतर कॉमा देतो, मग पुन्हा 2 नंतर अशी 2 पद्धतीने करतो. ज्याला म्हणायचं इंडियन नंबर सिस्टीम, भारतामध्ये असं आपण मोजतो. तर या पद्धतीने हे किती झाले, 3,45,62,587. बरोबर आहे. आता बघ, हाच नंबर इंटरनॅशनल मध्ये कसं म्हणतात बघा. इंटरनॅशनल नंबर सिस्टीम मध्ये काय करतात बघ, आंतरराष्ट्रीय अंकमापन पद्धती आहेत. बघा, तोच नंबर आहे सेम. इथं आपण कशी ग्रुपिंग केली हे बघ, आणि इथे कसं ग्रुपिंग करतात बघा. ते कसे ग्रुप करतात माहितीये का, 3चा ग्रुप करतात, कॉमा देतात, परत 3चा ग्रुप करतात, कॉमा देतात, आणि परत 3चा ग्रुप करतात. ठीक आहे, इथं 3 ग्रुप नाही म्हणून 2च ठेवले, इथं आपण 0 पण लिहू शकतो, आणि यानंतर अशा कॉमा समोर देत चालतो. आता हे समजायचं कसं बघ, हे 587 म्हणजे 587 हे नॉर्मल आहे जसं आपल्या पद्धतीनं. पण हे जो 3चा ग्रुप आहे ना, ह्याला काय वाचतात माहितीये का, ते के वाचतात. काय वाचतात? के म्हणजे 1000. याला काय म्हणतात ते 562 के म्हणजेच 562,000. आणि जो इकडचा ग्रुप आहे याला काय म्हणतात 34 मिलियन म्हणजे 34 मिलियन. बघ, आता तुझं उत्तर काढण्यासाठी आपल्याला 12 मिलियनला ह्याच्यामध्ये लिहावं लागेल. मग आपण कसं लिहिणार बघ, 1 2 3 0 1 2 3 0 1 2 3 0. मग आता 12 मिलियन मला सांग कशात बसणार, याच्यात काय याच्यात सांग पटकन, यामध्ये. म्हणजे इथं बसणार 12 मिलियन, बाकी सगळे 0. आता याला इंडियन मध्ये आपण कसं वाचणार, हे बघ, पहिले 3 0 नंतर 2 0 नंतर असं. याला आपण कशामध्ये, इंडियन मध्ये कन्वर्ट केलं. आता वाचे किती झाले, 1,20,00,000. 1,20,00,000. समजलं स्वरा बेटा? तर अशा पद्धतीनं कोणताही नंबर तू इंटरनॅशनल मधून भारतीय अंकमापन मध्ये आणि भारतीय अंकमापन मधून इंटरनॅशनल मध्ये ट्रान्सफर करू शकतो. तुम्हाला पण करता येईल का? कळलं असेल तर कॉमेंट मध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.